तर मित्रांनो नमस्कार. हो द्या चर्चा चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रहो, गेल्या अनेक महिन्यापासून बीड जिल्हा हा वेगवेगळ्या कारणामुळे राज्यात चर्चेचं केंद्रस्थान आहे. नुकतंच येथे एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा 2 प्राध्यापकांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. असं असतानाच एका मस्साजोगचे जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, या प्रकरणातील मुख्य आरोपी जे वाल्मिक कराड आहेत, पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडांना तुरुंगातच संपवण्याचा कट रचला जात होता. पोलिसांनाच याचा सुगावा लागताच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. मात्र या तुरुंगात काही संशयास्पद हालचाली आढळलेल्या होत्या. ही बाब लक्षात येताच तुरुंग प्रशासनाने आणि पोलीस दलाला मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच कराड यांना बीडच्या जिल्हा कारागृहातून थेट नाशिकच्या तुरुंगात पाठवलं जाणार आहे. कराडांच्या जीवितास धोका असल्याची बाब लक्षात येऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी आरोपी वाल्मिक कराड यांना बीडच्या जिल्हा कारागृहाऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यासह देशमुख कुटुंबांनी केली होती. बीडच्या जिल्हा कारागृहात गीते गँग आणि कराड गँगमध्ये काही दिवसापूर्वी वाद झाला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊनच कराडला आता नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि महेश केदार हे आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यापैकी वाल्मिक कराडला आता नाशिकच्या जिल्हा कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. हत्या करणारे काही आरोपी जे संबंध थेट वाल्मिक कराडशी आहे असं समोर आलं होतं. त्यानंतर कराडला या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. हे प्रकरण मागे पडलेलं असतानाच आता कराडची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये कराड कथितपणे धमकावताना दिसत आहे. जे कराड आहेत ते कथितपणे धमकावताना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड यांना कोणती शिक्षा सुनावली जाते, त्याचबरोबर त्यांच्यावर मकोका देखील सरकारकडून कोर्टाकडून लावण्यात आला आहे. येणाऱ्या काळात सर्वजण एकच मागणी करत आहे की वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आहे. त्याचबरोबर जे बीड आहे ते अनेक गोष्टींसाठी चर्चेचा विषय ठरला आहे, कारण बीडमध्येच अनेक घडामोडी घडत आहे. त्याचबरोबर आता प्राध्यापकाचं प्रकरण, याआधी वाल्मिक कराड यांचं प्रकरण, संतोष देशमुख यांचं जे अपहरण झालं आणि हत्या झाली, यामध्ये संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराड आहेत हे मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे यांच्या जीवाला धोका असल्यामुळे यांना लवकरात लवकर नाशिक कारागृहामध्ये हलवण्यात यावं अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली आहे. तर अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.